हे बघा आमचं गोविंदा पथक. हंडीपेक्षा तर ह्यांचं हाईटच जास्त झालेली आहे. आणि बघा हंडी आमची मानाची हंडी आहे. फक्त जो हंडी फोडेल त्याला एक नारळ भेटणार आहे, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे. आणि वरती आहेत आमचे, याचं नाव काय, नक्षत्र नक्षू साहेब आहेत वरती. जीवाला तर असे घाबरतात. इकडे बघा, इकडे बघा बाई, पत्राच्या वरती. अरे उतरा खाली. आणि ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे दहीहंडी ते म्हणजे आमचे जावई बापू स्वप्नील साहेब आहे तिथे स्पॉन्सर. आणि त्यांच्या मिसेस आमच्या श्रुती. आणि बाकीचे सगळे गोपाळ, बाल गोपाळ सगळे इकडे आहेत. निर्वी पण आहे. निर्वी इथं आस्वाद घेते. ही बघा परीचा चान्स आलाच नाहीये दहीहंडी फोडायला. आणि यांनी आता दहीहंडीचे थर लावायला सुरुवात केलेली आहे. स्वतः बघू शकता इथे सगळे छोटे मोठे सगळे म्हणजे उत्साहित आहेत इकडे. आणि ही स्पॉन्सर केलेली दहीहंडी जी आहे ते या दोघांनी पण खूप छान वाटते मुलांना अशा. त्याच्यामध्ये आता इडलीवाला पण आलाय. चलो भाई. अरे भाई इडलीवाल्याला जाऊ द्या. अरे अंकलला जाऊ द्या. बघा इडलीवाले अंकल आलेले आहेत. आणि इडलीवाले अंकल पळून गेले तिथून बघा. विचार करतायत इथे ते घाबरतायत जीवाला स्वतःच्या. नक्षूला पकडून आणलेले भाई. घाबरगुंडा नक्षू. चला भाई चॉकलेट भेटलेलं नक्षूला. नक्षू झालेला खुश. आता वरती चढणाऱ्या दहीहंडी वरती भाई नक्षू. हा भाई याला पण ताप होता भाई. बघा असं सनसनीत उड्या मारतोय आता. हा भाई हा मी पण जाते वरती. थांबा जरा. हा येस. बस खाली खाली बस. त्याला लगेच उभंच राहायचं असतं. कुठून पाठवतोय तिथून पाठवा. कोणाला बोलावं हात काढ. खांद्यावर बस. बस इथं खालचे डगमगायचे बिचारे. अरे ना इन्स्ट्रक्शनच समजत नाही काय करायचे ते. याला पकड असं पकडायचं. भाई विराट भाई आलेले आहेत आता दहीहंडी फोडायला. त्याची बॉडी फाटायची त्याची. त्याला हात दे. अरे या पिशवीमध्ये जायचं तुम्हाला. जा वरती अजून पाय ठेव. तू वर पाय ठेव. बस खाली खाली बस. खाली बस. झेंडे कसं उभा राहा. सिद्धू उभा राहा. अरे नाही पडत. तू कुठे गेला काय ही आपली इथली. अरे भाई अरे गाइस कसे आहेत तुम्ही सर्व. मस्त ना मजेत ना. मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत. तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते. सो गाइस तुम्हाला माहिती आहे इथं दिसतात इतका मोठा पाऊस आहे आणि छत्री होल्ड करून मी व्हिडिओ करते. आणि आज आहे गोकुळाष्टमी. सो पुन्हा एकदा तुम्हाला गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आम्ही चाललो सेक्टर 16ला निर्वी बरोबर. निर्वी झोपते वाटतं. निर्वीला अक्काबाई येणारच ना. निर्वी येते ना अक्काबाई. निर्वीला अक्काबाई आले. दुपारी बोलली झोप तर नाही झोपायचं नाही. तरी म्हटलं तिला झोप तू. आपण संध्याकाळी जाणार आहोत बाहेर. आणि त्याचप्रमाणे आज आहे गोकुळाष्टमी. आज आहे शनिवार. बघू आता इथे एवढी ट्रॅफिक लागले. थांबलोय आता आम्ही. बघू आता कधीपर्यंत सुटत आहे कारण की चारी बाजूनी रस्ते झाले जॅम. आज सबसे कातील गौतमी पाटील आज सेक्टर 16मध्ये हंडीला आहे चौगुले साहेबांच्या इथे. ठीक आहे. सो बघूया आपण चाललोय तिकडेच. त्याला होल्ड केले बघ ना. ती दहीहंडी बांधले क्रेनला मोठ्या. हे सगळे सलामी देऊन आलेले. सेक्टर 16चा एरिया हा.
अशी एवढी मोठी मजबूत अशी हंडी दरवर्षी असतेच असते. ह्यावर्षी इतकं हे नाही, पावसाने इतकं झोडपलं होतं ना, त्याच्यामुळे काय समजतच नव्हतं. त्या छत्र्यांमध्ये तर ना अक्षरशः मला काय तिकडचा प्रोग्राम स्टेजवरचा काय होता तोच काय कळतच नव्हता मला. सगळ्यात छत्र्या आणि त्या छत्रेमध्ये एक तर माझी हाईट एवढी बुटकी, त्यात ही निर्वीला घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो. इथे काय थांबलोच नाही. गर्दी आहे विचारून सोय नाही. आलो इथे दहीहंडी बघायला. निर्वीची तब्येत बरी नाही तरी पण ती काय घरी थांबत नव्हती, फक्त घेऊन चाललोय कॉटन कॅन्डी. काय निर्वी दाखव कॉटन कॅन्डी. पाऊस किती आहे, छत्री घेऊन एवढी गर्दी, त्यात एवढी ट्रॅफिक आणि छत्रीच्यामुळे काय समोरचं काय दिसलंच नाही आम्हाला. परत चाललोय आम्ही आमच्या घरी. बघू आता तिकडे आमच्या एरियामध्ये कुठे दिसतंय का. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मानसी नाईक वगैरे सगळेजण आले होते. गौतमी पाटील वगैरे पण होते, पण पाहायला तर कोणालाच मिळालं नाही. ठीक आहे, सो आता मी निघतोय जायला. आणि आवाज पण खूप आहे गाड्यांचा, रश पण तेवढीच आहे. गेल्या वर्षी सगळं बंद केलं होतं, इकडे यायला जागा पण नव्हती. त्यावर्षी सगळं ओपन असल्यामुळे सगळं सावळा गोंधळ. सो आता आम्ही चाललोय आमच्या धुन्नवरती बसून. सगळे फक्त सलामी देऊन सगळे बाहेर येतात. आम्ही चाललोय घरी बिना बघता दहीहंडी, कारण की रशच एवढी आहे, जायला आणि उभं राहायला पण जागा नाही. एवढा ट्रॅफिक लागला इथून लांबपर्यंत, शेवटपर्यंत बघाल तर गाड्याच गाड्या आहेत. इथून निघायला पण मुश्किल आहे. गेल्या वर्षीची सिस्टमॅटिक मस्त होतं, गाड्यांना असं म्हणजे एंट्रीच नव्हती, तिथपर्यंत बंद ठेवलं होतं. त्याच्यामुळे गेल्या वर्षी पाहायला तरी मिळालं होतं, यावर्षी तर काहीच नाही आहे. आणि 6:30 तर वाजलेच असतील मे बी, पण अंधार एवढा नाही आहे. चला बरं, फायनली आता इथून निघालो आपण. आता बघू दुसऱ्या ठिकाणी. हीच मोठी हंडी असते आमच्या इथे, हीच मोठी हंडी असते आमच्या इकडे सेक्टर 16 मधली. ती पण मोठी केली पण तिथे लय गर्दी. आणि ही पहिल्यांदाच नवीन मोठी केली. बघू आता इथे जायला तर टाईम तर आहे म्हणा, जवळपासच आहे ती. काय वॉकिंग डिस्टन्स आहे तिकडे जायला. आणि हे थोडं लांब आहे, सेक्टर 16ला आहे तुम्ही. इकडे डाक ऑफिस आहे. निघतोय आता तिकडे जायला. बघू आता कसं होतं आहे ते, पाहायला मिळते, उभं राहायला जागा मिळते की नाही ते. बघूया. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. हो की नाही निर्वी? निर्वीला आले आका बाय. तिकडे वरती असल्या कारणाने एवढं काय पाऊस नाही पडत आहे. ब्रिज आहे, ब्रिज. ते गाणं नाही का, उधळीत ये रे गुलाल सजना श्यामली राधिका, उधळीत ये गुलाल सजना. मस्त असा मंचुरियनचा वास येतो इकडे. फेमस मंचुरियन सेंटर आहे इकडे. आणि फ्रँकी सेक्टर 3चा एरिया आहे. नियर बाय श्रीराम शाळा इथे माझ्या अपोजिट राईटला आहे. दाखवू शकत नाही. हे बघा, हे बघा. तिकडे नाही जाते दाखवायला, फक्त सोड तिथे, तुझी गाडी तू लाव. आणि गर्दी असेल तर मग आम्ही बघून निघू, तिथून चालत येऊ. आहे ना निर्वी? निर्वी नाही ना घरी? अरे नाक्यावर. मग नाही काय बोलते येडी. पप्पाला गाडी लावायला जाऊ दे, आपण नाक्यावर तिथे थांबूया. बघूया तिकडची हंडी पाहायला मिळते की नाही, जागा आहे की नाही. थांबायला जागा मिळाली तर थांबू, नाही तर मग घरी जाऊया. हा फायनली पोहोचलो इकडे सेक्टर आमच्या नाक्यावरती. हा नाक्यावरचा एरिया आहे. दहीहंडी आहे ही पहिल्यांदाच इथे बनते आणि ही देखील शिवसेनाचीच आहे, एकनाथ शिंदे साहेबांची इथे. पुण्याची आहे साई चौगुले यांची आहे ही दहीहंडी. या मैदानामध्ये बनवलेली आहे आणि छान असा उत्साह आहे. आणि इथे ना कमी पब्लिक होती आणि ना हे पण लावलेले होते, स्क्रीनवरती पण ठेवलं होतं, त्याच्यामुळे प्रत्यक्ष दिसत होतं काय चाललं ते. आणि ह्यांची हंडीच्या इथलं जे आहे ना ते क्रेनला अडकवूनच ठेवलं होतं. मी हंडी शोधते कुठे आहे म्हणून. माझा मिस्टर म्हणतात
अगं ती हांडी फोडून झाली, म्हणजे इतक्या लवकर थोडी ना फोडल्या जाणार आहे. सगळ्यांनी सलामी देईपर्यंत, सगळ्या गोष्टी होईपर्यंत रात्री 10च्या नंतर फायनली एक हांडी फुटते ती. आणि तेव्हाच ज्यांना जी फोडतात ती हांडी त्याला ते पारितोषिक दिलं जातं. आणि सलामी द्यायला सगळेजण आले होते इकडे चल, आणि सगळ्यांनी सलामी देत होते. आणि इकडेच ना खाली हे बघा दिसते ना तुम्हाला, तर थर असे 5 तरी लावले होते. आणि खूप छान रीतीने त्यांनी असं थर लावण्याचा प्रयत्न केला होता. इतकं सुंदर वाटत होतं ना. पण पावसाने खूप घाण केली यावर्षी पाऊस इतका जोरात होता ना, अजून पण कंटिन्यू आहे. आभाळ एवढं सगळं दिसतंय तुम्हाला. पण इथे अरेंजमेंट खूप छान होती आणि धक्काबुक्की किंवा जास्त गर्दी देखील नव्हती. सो रितसरपणे असं पाहायला मिळालं. मी म्हटलं उगाच तिकडे गेलो, आम्ही इकडेच थांबलो असतो तर बरं झालं असतं. तर निर्विला इथंच मी कोपऱ्याला उभी केली होती आणि छत्री मध्ये या सगळ्यांच्या माझी पण दिसत होती व्हिडिओमध्ये. तर आणि खूप छान इथे बघा हा स्क्रीनवरती जे लावलेलं ना ते पाण्यामध्ये आम्ही इथे थांबलो होतो. गर्दी अशी इतकी जास्त नव्हती, लोक जण सेक्टर 16च्या याच्यामध्ये गर्दी करत होते. आणि इकडे पण सगळेजण येणार होते. गौतमी पाटील त्याच्याबरोबर सगळे जे को ॲक्टर्स होत्या ना त्या देखील येणार होत्या. पण हे येऊन गेले असतील. आणि मी जेव्हा निघाले ना त्याच्या 5-10 मिनिटानंतरच एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन गेले होते. पण निर्विला आणि छत्रीमधून पाणी पण टपकत होतं, टपक टपक टपक. त्यांचे मोबाईल पण होते माझ्या हातात. मग म्हटलं बाई आता इथं थांबण्यात काय अर्थ नाही आहे. आणि निर्वीची पण तब्येत खराब असल्या कारणाने मी म्हटलं जावं आपलं गप्पपणे घरी, नंतर काय नाही. आणि तरी पण ती आली माझ्याबरोबर. इतक्या वेळ तिने मला दिला, खरंच तिचे खूप आभार निर्वीचे. आणि दुसऱ्या दिवशी आहे आमच्या आरूचा वाढदिवस. सो ती गेली होती तिच्या मोठ्या मम्मी पप्पांबरोबर. इकडे बघा ही दिसते ना हांडी इथे जे क्रेनला लावलेली आहे, ती हांडी तिथं खाली लटकावून ठेवलेली आहे खुर्चीवरती. तिला वरती वाटतं लाईटिंग लावायला हेच नव्हतं, त्याच्यामुळे ती तिथंच ठेवली होती आणि वेट करत होते की कसं अरेंजमेंट ते करतायत ते. आणि इकडे आम्ही स्क्रीनवरती बघत होतो. गाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता, हे लावणी या मॅडम करत होत्या इकडे. लावणीचा आहे आणि बाई ह्यांच्या शिट्ट्या बिट्ट्या जोरामध्ये सगळं पब्लिक हे झालं होतं. आणि छान वाटलं हा कार्यक्रम इथे पहिल्यांदाच अरेंज केला होता. पण खूप छान असा हे झाला, माहोल पण क्रिएट झाला होता. पण पाऊस जास्त असल्या कारणाने गर्दी कमी आहे. आणि ते पाऊस नसताना तर हे ग्राउंड पण फुल भरलं असतं आणि पाहणाऱ्यांचे हे झालं असतं. बट असो ही पहिलंच वेळ आहे आणि पाऊस पण खूप आहे. बाकी सगळे जे पथक आले होते त्यांनी सलामी वगैरे दिली रितसरपणे. कुठे भांडणं कुठले झाले नाही, कोणाला दुखापत झाली नव्हती. आणि त्याचबरोबर इकडे ॲम्ब्युलन्सच्या सेवा देखील हे केलेल्या होत्या. जर कोणाला काही दुखापत झाली तर पटकनच ॲम्ब्युलन्स वगैरे दवाखान्यात नेण्याची सोय वगैरे इथे केलेली होती. नाश्ता वगैरे सगळ्यांना हे केलेला होता, प्रोव्हाइड केला होता. आणि सगळेजण व्यवस्थितरित्या आपले आपले सलामी देऊन ते निघत होते. छान असा हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता आणि फायनली मला तर फार आवडलं. आणि इथेच ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आम्ही इथून निघून गेलो. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये.